प्रभु रामचंद्र महाराज की जय। श्री गणेशाय नमः। ऐसे बोलता हनुमंत संतोषला श्री रघुनाथ। सानंद सुखे डुल्लत पाटी थापडीत कपीची। असो अशा प्रकारे हनुमानजीने भगवंताची समज घातलेली आहे। या गोष्टीची काही आवश्यकता नसताना जी काय आपल्या मनावर त्याचा परिणाम व्हावा, आपण काहीतरी त्या गोष्टीचा आदर्श घ्यावं। आपल्याला काही नसताना आपण म्हणतो मी हे करतो, मी ते करतो, मी असा करील, याच्यासाठी उपदेश असणारा या ग्रंथकर्त्यांनी या ग्रंथामधून दिलेला आहे। स्वतः करता करविता असणारा जो भगवंत प्रभू रामचंद्र आहे, परमेश्वर आहे, त्यांना या ठिकाणी जी काय चिंता लागलेली होती की हनुमानजी जातील का, औषधी आणतील का, लक्ष्मणाला उठवतील का, हा जो विषय हनुमानजी बद्दल प्रभू रामचंद्राच्या मनामध्ये दरवळत होता, तो असणारा जो काय संशय भगवंताच्या मनामध्ये होता, तो हनुमानजीने दूर केलेला आहे। हनुमानजीने सांगितल्याबरोबर अतिशय आनंद भगवंताला प्रभू रामचंद्राला झालेला आहे। आनंदाच्या भरामध्ये डुलत आहेत आणि हनुमानजीच्या पाठीहून हात फिरवून वा शब्बास पट्ट्या, लवकर जा आणि लवकर ये, असा आशीर्वाद भगवंतानं हनुमानजीला दिलेला आहे। सवेची बोले रघुराजा, सवे उठी पवन आत्मजा, शीघ्र करून यावे काजा, बंधू राजा उठवावे। हे हनुमंता, तू असणारा लवकरात लवकर उड्डाण कर, लवकर मार्गक्रमण कर, लवकर औषधी घे आणि लवकर माझ्या लक्ष्मणाला, माझ्या भावाला, माझ्या भैयाला लवकर उठव, अशी विनंती त्या ठिकाणी भगवंत प्रभू रामचंद्र हनुमानजीला करत आहेत। स्वस्त असो तुझे चित्त, स्वस्त असो जीवित, अंग प्रत्यंग समस्त कपिनाथ निज विजयी। पहा, त्या ठिकाणी भगवंत प्रभू रामचंद्र हनुमानजीला आशीर्वाद देत आहेत, पाठीहून हात फिरवत आहेत। हे हनुमंता, तू मार्गक्रमण करत असताना तुझा आत्मा असणार जे तुझं चित्त आहे ते स्वस्थ राहावं, शांत राहावं, मनामध्ये कसल्याही प्रकारचा विचार येऊ नये, तुझ्या असणारी ताकद असणारं, सामर्थ्य असणारं, बलाढ्य असणारं राहावं। कसलाही कर्दन काळ आला तरी त्याच्यावर अतिक्रमण करून तू असणारं यश मिळवावं आणि लवकर परत यावं, असा आशीर्वाद भगवंताने त्या ठिकाणी हनुमानजीला दिलेला आहे। स्वस्ती असो तुझ लागी, कल्याण असो सर्वांगी, सर्वदा विजयी जंगी, तनु सर्वांगी सुरदष्ट। तू सर्वांगी असणारं, मजबूत राहावं, बलाढ्य राहावं, पराक्रमी राहावं, शूरवीर राहावं। कसलाही कर्दन काळ आला तरी त्याच्यावर अतिक्रमण करून त्याला पराजय करून तू असणारा विजयी होवस, हीच माझी इच्छा आहे, असं हनुमानजीला भगवंत प्रभू रामचंद्र बोलत आहेत। हनुमंता होई चिरंजीवी, तेही जीवित्व ज्ञानाभूई, ज्ञान विज्ञान पदवी तुझे व्हावी जगासी। हे हनुमंता, तू असणारा या कार्यामध्ये सफल व्हावास, तू याची विजयी व्हावास आणि विजयी होऊन तू असणारा चिरंजीवी व्हावास आणि हे जे काय ज्ञान विज्ञान आहे हे असणार संपूर्ण जगाला तुझ्यामुळं कळावं, माहीत व्हावं, असा आशीर्वाद भगवंत हनुमानजीला देत आहेत। आता मी तुझा देव आशीर्वाद, तव पूर्वीच तुझे बळागाद, प्रताप कृती अति प्रसिद्ध, एक सावध सांगेन। पहा, मग हनुमानजीला भगवंत प्रभू रामचंद्र बोलू लागलेत, हे हनुमंता, तुला आशीर्वाद तरी काय द्यावं, तुला आशीर्वादारूपी काय द्यावं, कारण की तू जन्मल्यापासून पराक्रमी आहेस, तू अतिशय शूरवीर आहेस आणि मग तुला आशीर्वाद तरी काय द्यावं, तुझा पूर्वीचा असणारा पराक्रम मी तुला सांगल, असं भगवंत प्रभू रामचंद्र हनुमानजीला बोलत आहेत। बाळपणी आकळीला भानू, तव वज्रे इंद्रे आणिला हानू, हनुमंत हे ज्ञानाभिमानू, ते पासून तुझं आले। हे हनुमंता, पूर्वी असणार तुझा ज्या वेळेस जन्म झालेला होता, जन्म झाल्याबरोबर बाहेर पृथ्वी तलावर आल्याबरोबर तू असणारा ज्यावेळेस त्या सूर्याला पाहिलं होतंस, सूर्य उगवलेला होता, लाल बुंद असणारं सूर्याचं प्रतिबिंब आकाशामध्ये तुला दिसलं होतं, ते फळ समजून गिळंकृत करण्यासाठी तू लहान असताना, काहीतरी वेळेचा असताना तू उड्डाण केलं होतं, सूर्याला गिळायला निघालेला होतास, त्यावेळेस इंद्रदेवानं तुला वज्र हाणलं होतं तुझ्या हनुवटीवर आणि म्हणून त्या दिवसापासून हनुमंत हे नाव तुला साजेस होत आहे। त्या रवीच्या धावण्यासी आले लोक पाळावे गेसी, ख्याती लाविली तयासी एक सावकाशी सांगेन। म्हणून हे हनुमंता जन्माल्याबरोबर सूर्याला गिळंकृत करण्यासाठी गेला होतास, त्यावेळची जी काय कथा आहे, जी काय लोकपाळ आहेत,
संपूर्ण असणारे देवगण आहेत ते सगळे एका जागी आले होते आणि त्यावेळेची कथा मी तुला सांगल असं हनुमंजीला प्रभू रामचंद्र बोलत आहेत. कुंठित झाले इंद्र वज्र शिवाचा सुळ झाला चुर वरुणाचे पाशे सग्रम चकचुर पै झाले. तू लहान असताना उड्डाण केलंस त्यावेळेस इंद्रदेवानं असणारं वज्र हाणलं होतं. ते वज्र असणारं नाहीस झालं, भुगा झालं. महादेवानं असणारं त्रिशूळ फेकलं, त्या त्रिशूळाचे सुद्धा तुकडे झाले. दुसऱ्या देवानं असणारे आपापले पाश मारले, ते सुद्धा भुगा झाले. तू असणारा काहीतरी वेळेचा जन्मलेला होतास आणि आज तू बलाढ्य झालेला आहेस, महान पराक्रमी आहेस. तुला कसल्याही प्रकारच्या आशीर्वादाची आवश्यकता नाही. तू लवकर जा आणि विजयी होऊन परत ये. तुझं न बाधी वरुण पाश दुसरा आश्रमी आश्रम पाश तिसरा कर्माचा कर्म पाश तुझं विरेशा बाधिना. हनुमंता तुला असणारा वरुण देवाचा वरुण पाश बाधा करू शकला नाही. तुला कसल्याही प्रकारचा धक्का लागू शकला नाही. जो काय कर्म पाश आहे तो पाश काही करू शकला नाही. जो आश्रम पाश आहे तो सुद्धा तुला काही करू शकला नाही. असा असणारा तू महान पराक्रमी शूरवीर हनुमंजी आहेस. धर्म पाश ज्ञान पाश अहंकाराचा अंश पाश प्रभ्रमेचा भ्रम पाश तुझ सहसा बांधिना. हे हनुमंता तुझा असणारा धर्म पाश तुला बाधा करू शकत नाही, ज्ञान पाश बाधा करू शकत नाही, अहंकाराचा पाश असणारा तुला बाधा करू शकणार नाही. असा असणारा महान पराक्रमी असा असणारा तू शूरवीर हनुमंत आहेस. येथे वरुण पाश ते किती तुझ बांधावया मारुती यमाची येथे कोण शक्य तुझ निचिंती दंडावया. हनुमंता तुला कसल्याही प्रकारचा पाश बाधा करू शकणार नाही. ब्रह्मदेवाचा ब्रह्मपाश तुला बाधा करू शकलेला नाही. वरुण देवाचा वरुण पाश कर्म पाश हे बाकीचे जे काय पाश आहेत ते कसल्याही प्रकारची तुला इजा करू शकलेले नाहीत. तू महान पराक्रमी शूरवीर आहेस हनुमंता. तू लवकर जा आणि विजयी हो. यमन येता सकळ जगा पदाभिमाने लग बघा दंड घेऊन यावेगा तुझ सवेगा दंडू आला. हनुमंता जो काय असणारा यमदेव आहे प्रत्येकाचा माणसाचा अंत करायचा असणारा त्याच्या हातात आहे. यमदेव असणारा शेवट ज्याचा झाला त्याचं नेहण्याचं काम असणारं यमदेवाकडे आहे. तो यम पाश तुला बाधा करू शकत नाही. मग बाकीचा पाश तुला काय बाधा करणार असं असणार हनुमंजीला भगवंत प्रभू रामचंद्र बोलत आहेत. त्या यमाचा यमदंड पायी मोडून गेला तुझे देही इतर बापुडी कोण काय हनुमान पायी दंडावया. हनुमंता ते यमदेव असणार संपूर्ण स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये ज्याची वेळ संपली ज्याला न्यायचं मनात येईल त्याला असणारा तो यमदेव घेऊन जातो. असा असणारा मानकरी यमपाश आहे आणि तो यमपाश तुझ्या पायावर लोटांगण घेतो. तो मोडून जातो आणि तुला बाकीचा कळी काळ जरी आला तरी तुला काय करू शकणार असं हनुमंजीला भगवंत प्रभू रामचंद्र बोलत आहेत. अग्निवायू कुबीर चंद्र सर्व झाले तुझे किंकर एवढा दट साचार हनुमान विरती लोकी. हे हनुमंता तू स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये तिन्ही पाताळामध्ये तू असणारा त्रिलोकीमध्ये विजयी झालेला आहेस. तू पराक्रमी झाले. तुझं नाव आहे. जो काय असणारा अग्नी आहे, चंद्र आहे, कुबेर आहे, हे सगळे असणारे तुझे किंकर आहेत, तुझे दास आहेत. त्याच्यामुळे तुला कसल्याही प्रकारची बाधा होऊ शकणार नाही असं भगवंत त्या ठिकाणी बोलत आहेत. आपुल्या हो प्रताप शक्ती लाहोनी सकळांची वरदोक्ती वज्रदेही ऐशी ख्याती त्रिजगती मिरविजय. हे हनुमंता तू असणारा वज्रदेही म्हणून मिरवत आहेस. स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये असणारा वज्रदेही म्हणून मिरवत आहे. तुला वज्रदेही नाव शोभत आहे. कसल्याही प्रकारचा मारा तुझ्यावर झाला तरी तो क्षणामध्ये असणारा नाहीसा होतो. म्हणून तू असणारा वज्रदेही आहेस. तुला नाव त्याच्यामुळे शोभत आहे. काय असे माझे वरदान आतुरबळी वायू नंदन वेगे करून उड्डाण बंधुरत्न मज देई. हे हनुमंता माझं वरदान तरी तुला काय देऊ. सगळे वरदान असणार तुझ्या पायावर लोटांगण घेत आहेत. कसलाही कर्दन काळ आला तरी तुझ्या पायावर लोटांगण घेत आहे. मग मी वरदान तरी काय देऊ. म्हणून हे हनुमंता लवकर उठ, सज्ज हो, उड्डाण कर आणि माझा बंधू असणारा उठव सावध कर अशी विनंती भगवंत प्रभू रामचंद्र हनुमंजीला करत आहेत. ऐसे बोलता श्रीरामचंद्र सकळ वानराचे भार ऐकून पिंजारीला कपिंद्र अति भ्यासुर भासत. मग त्या ठिकाणी असो अशा प्रकारे हनुमंजीचा जन्मल्यापासून आतापर्यंतचा वृत्तांत
संपूर्ण वानर सैन्याधिक हनुमंतानं ऐकलेलं आहे. अतिशय आनंद हनुमानजीला झालेला आहे. सगळं वानर सैन्य अतिशय चकित झालेलं आहे. हनुमानजीचा पूर्वीचा इतिहास कोणालाही माहित नव्हता. आनंदित झालेले आहेत. हनुमानजी अतिशय उतावीळ झालेले आहेत. असणारे बाहुपाश तयार झालेले आहेत. आणि मी कधी जाईल आणि कधी उड्डाण करील आणि परत येईल अशी अवस्था त्या ठिकाणी भगवंत भक्त हनुमंताची झालेली आहे. पिंजारील्या रो मावाळी दिशे विक्राळ दाताळी मस्तक गेला नभो मंडळी गोकाळ गुळी आवेश. पहा मग हनुमंताला त्या ठिकाणी भगवंताने आदेश दिलेला आहे, आशीर्वाद दिलेला आहे. बाहू पिंजारलेले आहेत. त्या ठिकाणी हनुमानजी सज्ज झालेले आहेत. मस्तक आपला असणारा स्वर्ग प्रत्येक आकाशापर्यंत गेलेला आहे. डोळे लाल बुंद झालेले आहेत. दात खायला लागलेले आहेत. मी कधी उड्डाण करील आणि कधी जाईल अशी अवस्था हनुमानजीची झालेली आहे. दोन्ही दिसती नेत्र गोळा जैसे धगधगीत इंगळे त्राटिता भूमीशी लागुळा लोक सकळ भयभीत. मग हनुमानजी असणारे सज्ज होऊ लागलेले आहेत उड्डाण करण्यासाठी. डोळे असणारे लाल बुंद, जसं असणारे एखाद्या लाल बुंद विस्तव दिसावा असे असणारे डोळे दिसू लागलेले आहेत. बाहू बलाढ्य असणारे दिसू लागलेले आहेत. आणि मग ही अवस्था बघून वानर सैन्य सुद्धा त्या ठिकाणी घाबरलेले. आता काय होतंय आणि काय नाही असा धाक त्या ठिकाणी झालेला आहे. वडिला पुच्छांचा कोंडा लघोनी सोळेचा कडा रामस्मरणी वेघाडा केला गाडा भुबुकार. मग त्या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. आपली शेपटीचा आकडा तयार केलेला आहे, गोंडा तयार केलेला आहे आणि उड्डाण करू लागलेत. मोठ्या प्रकारचं भुबुकार त्या ठिकाणी हनुमानजीने केलेला आहे. ऐकोनी त्याचा अंकाळी प्रयोग काय सृष्टी प्ररुद्र निमती दृष्टी इंद्रादिक पडिले संकटी. मग हनुमानजीने एवढा आवाज केलेला आहे, एवढा भुबुकार केलेला आहे. स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये आवाज गेलेला आहे. स्वर्गातले 33 कोटी देवाधिक देवांना सुद्धा धाक बसलेला आहे. पृथ्वी तलावर काय झालंय, कशाचं विघ्न आलंय, आता आपल्यावर बी विघ्न येतंय की काय असा धाक देवाधिक मंडळीला बसलेला आहे. कडे खचले सागरी वृक्ष भूमती गगनातिरी उड्डाण करिता कपी केसरे सुरासुरे आकांत. मग हनुमानजीने त्या ठिकाणी उड्डाण केलेलं आहे. मोठ्या प्रकारचा भुबुकार केलेला आहे. भुबुकार केल्याबरोबर जी काय स्वर्ग मृत्यू पाताळ आहे धाक बसलेला आहे. सप्तसागर मेरू मंदार पर्वत आहेत खचलेले आहेत. मोठे मोठे वृक्ष त्या ठिकाणी डळमळीत होऊ लागलेत. वाचकाची सेवा त्या ठिकाणी बसले. जालिंदर मेटे आणि सूचकाची सेवा अमोल सावंत राजेगाव.